नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे AMS होम स्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज इयत्ता 7वी स्कॉलरशिपनील इंग्रजी विषयाच्या व्होकॅब्युलरी या घटकातील रायटिंग कंटेक्च्युअल मिनिंग ऑफ वर्ड्स हा उपघटक आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. चला तर मग सुरू करूया. कंटेक्च्युअल वर्ड्स अँड मीनिंग, काही सेंटेन्सेस. अ बॅड एग म्हणजे दुष्ट व्यक्ती, अ बॅड पर्सन. आणि सेंटेन्स आहे डोंट ट्रस्ट हिम, ही इज अ बॅड एग ऑफ आवर ग्रुप. त्याच्यावर विश्वास ठेवू नका, तो आपल्या ग्रुपमधला एक वाईट व्यक्ती आहे, एक दुष्ट व्यक्ती आहे. बॅड एग म्हणजे वाईट व्यक्ती. दुसरा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, अ बेड ऑफ रोजेस म्हणजे सुखाची स्थिती. आणि इंग्रजीत काय अर्थ होतो याचा? अ स्टेट ऑफ लक्झरी. सेंटेन्स पहा, लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस, एव्हरीवन हॅज टू वर्क हार्ड. आयुष्य ही काय सुखाची स्थिती नाही आहे, प्रत्येकांना इथं कठीण परिश्रम करावं लागतं. नंबर 3, अ पीस ऑफ केक म्हणजे अतिशय सोपे काम. अ पीस ऑफ केक म्हणजे इथं अर्थ तुम्ही शब्दशः घ्यायचा नाही की केकचा तुकडा असं नाही आहे, तर त्याचा अर्थ आहे अतिशय सोपं काम. सॉल्विंग दिस मॅथ प्रॉब्लेम वॉज अ पीस ऑफ केक फॉर मी. गणिताची ही प्रॉब्लेम सोडवणे माझ्यासाठी कसं आहे, अतिशय सोपं काम होतं. नंबर 4, अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे अस्वस्थ वाटणे किंवा गैरसोयीची स्थिती निर्माण होणे. सेंटेन्स पहा, विदाउट माय फ्रेंड्स ॲट द न्यू स्कूल आय फील्ड लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. नवीन शाळेत माझ्या मित्रांशिवाय माझी अवस्था कशी झाली, मला अस्वस्थ वाटलं किंवा गैरसोयीची स्थिती निर्माण झाली. नंबर 5, ॲट द 11th आवर म्हणजे ऐनवेळी किंवा शेवटच्या क्षणी. सेंटेन्स पहा, रोहन सबमिटेड हिज प्रोजेक्ट ॲट द 11th आवर. रोहननं त्याचा प्रकल्प अगदी ऐनवेळी किंवा शेवटच्या क्षणी सबमिट केला. ॲट द 11th आवर म्हणजे काय, ऐनवेळी. नंबर 6, क्रोकोडाईल टीयर्स म्हणजे काय, फॉल्स टीयर्स, खोट्या रडण्याचं सोंग घेणे. सेंटेन्स पहा, डोंट बिलीव्ह हर, शी इज जस्ट शेडिंग क्रोकोडाईल टीयर्स. तिच्यावर विश्वास ठेवू नका, ती काय करते, अगदी खोट्या रडण्याचं सोंग घेते. क्रोकोडाईल टीयर्स म्हणजे काय, फॉल्स टीयर्स म्हणजे खोट्या रडण्याचं सोंग आणणे. नेक्स्ट वर्ड, चाइल्ड्स प्ले म्हणजे खूप सोपी गोष्ट. सेंटेन्स पहा, पासिंग द स्कॉलरशिप एक्झाम इज नॉट चाइल्ड्स प्ले, इट नीड्स रेग्युलर स्टडी. स्कॉलरशिपची परीक्षा पास होणे म्हणजे काय, खूप सोपी गोष्ट नाही बरं का. त्याला कशाची गरज आहे, रेग्युलर म्हणजे नियमित अभ्यासाची गरज आहे. नेक्स्ट, फेस टू फेस म्हणजे प्रत्यक्ष किंवा समोरासमोर. सेंटेन्स बघा, आय वॉन्ट टू मीट माय टीचर फेस टू फेस टू क्लिअर माय डाऊट्स. मला माझ्या शिक्षकांना भेटायचं आहे, कसं, प्रत्यक्ष किंवा समोरासमोर, माझ्या शंका दूर करण्यासाठी. नेक्स्ट, फार अँड वाईड म्हणजे सर्वदूर, चोहीकडे, सगळीकडे असा अर्थ आहे त्याचा. सेंटेन्स पहा, द न्यूज ऑफ आवर स्कूल सक्सेस स्प्रेड फार अँड वाईड. आमच्या शाळेच्या जे यश आहे त्याची बातमी कुठंपर्यंत पसरली, सर्वदूर पसरली, सगळीकडे पसरली. फार अँड वाईड म्हणजे सर्वदूर. नंबर 10, बाय हुक ऑर बाय क्रूक म्हणजे कशाही प्रकारे, कोणत्याही मार्गाने, एन केन प्रकारे आपण असं म्हणतोय पहा. सेंटेन्स, ही वॉन्ट्स टू विन द रेस बाय हुक ऑर बाय क्रूक. त्याला शर्यत जिंकायची होती, कशाही प्रकारे, कोणत्याही मार्गाने. बाय हुक ऑर बाय क्रूक म्हणजे कोणत्याही मार्गाने. नंबर 11, ॲट एनी रेट म्हणजे कशाही परिस्थितीत. सेंटेन्स, ॲट एनी रेट वी मस्ट रीच द एक्झाम सेंटर ऑन टाईम. कोणत्याही परिस्थितीत किंवा कशाही परिस्थितीत आपल्याला परीक्षा केंद्रावरती वेळेत पोचलंच पाहिजे. नेक्स्ट, नंबर 12, एव्हरी डॉग हॅज हिज डे.
प्रत्येकाचे दिवस येतात असा याचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण इथं डॉग याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. एव्हरी डॉग हॅज हिज डे म्हणजे प्रत्येकाचे दिवस येतात. फॉर एक्झाम्पल सेंटेन्स दिले पहा, डोंट बी सॅड इफ यू लूज टुडे, रिमेंबर एव्हरी डॉग हॅज हिज डे. दुःखी होऊ नकोस आज तू हरलास तर, लक्षात ठेव प्रत्येकाचे दिवस येतात. नंबर 13 आय फॉर आय म्हणजे आपल्या इथं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे बा, टिट फॉर टॅट, जशास तसे. सेंटेन्स, द वर्ल्ड विल बिकम ब्लाइंड इफ वी फॉलो द पॉलिसी ऑफ ॲन आय फॉर आय. जशास तसे ही पॉलिसी आपण जर वापरलो तर काय होईल, द वर्ल्ड विल बिकम ब्लाइंड म्हणजे जग आंधळ होईल असं इथं म्हटलेलं आहे. नंबर 15 हाफ बेक्ड म्हणजे कच्चे किंवा अपूर्ण असे. सेंटेन्स, फॉलोइंग अ हाफ बेक्ड प्लॅन विल लीड टू फेल्युअर म्हणजे अपूर्ण किंवा कच्चं जे आपण नियोजन करतोय ते कुठे घेऊन जाते, अयशस्वी होण्याकडे किंवा अपयशी होण्याकडे घेऊन जाते असा अर्थ आहे त्याचा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये या घटकावर आधारित एक वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्यात विशिष्ट शब्दांना अंडरलाईन केलेलं असतं. तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ असलेला पर्याय निवडायचा असतो. 4 पर्याय दिलेले असतात आणि त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा असतो. अशा प्रकारे यावर आधारित प्रश्नाचं स्वरूप आहे. व्हिडिओ आवडले असल्यास फॉलो करायला, लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तो. धन्यवाद.